रातच्या 10 वाजलेले आहे. मंदिरापासून एकटे येऊन बसलेलो दिसत नाही झालं. टाईम झाला म्हणून बसलो कडे आलो होतो घरी. 2 दिवस झाले. म्हटलं घरी जाऊ, जरा मन शांत होईल, डोकं शांत होईल. घरी झोपायला बोलवलं, घरचे झोपले असं 10:30 वाजले रातच्या. एखाद्यात बसलो, एखाद्यात काय वाटत आहे. एक मनाला वाटतं आपण काय करावं, एक मनाला वाटतं काय नाही करावं. डोकं हँग होतं, विचार मनात येतात काय नाही, काय करावं काय नाही. तर लय सगळ्या ठिकाणाकडून आडल्यानं झालं आहे. रात्र लागली कशी रात्र, इकडची रात्र अशी. इकडे काय गाव लय मोठले गाव नाही, वस्त्या बिस्त्या नाही इकडं. ही दिसते ते कोणता रामपाल बाबाचं, ती लाईट दिसते ना, ही रामपाल बाबा आलेला आहे ह्या एरिया, डोळपूरच्या एरियामध्ये. ही सुद्धा लालूचा मागचा दांडा, हे लालूचा दांडा आहे. या मंदिराच्या बघा, हे इकडे या लाईटी दिसतात, या लालूच्या दांड्याच्या याला. रात्रीची वेळ आहे, आमचं मंदिर आहे मच्छिंद्रनाथाचं. तर मंदिरापाशी येऊन बसलेलो आहे मी. रातच्या कामाला गाड्या जातात, या गाड्या रातच्या कामाला जाते. हे बघा, कामावर नाही तर ठाकरे राहतात सगळे. आमच्या इकडचं सगळं असंच असतं. आता मी वैतागलो आहे, म्हटलं 2 दिवस जावा घरी, शांत होईल. पण घरी आल्यावर असं वाटतं काय करावं काय नाही करावं. इकडे काय नाही, माणसाने काहीतरी केलं तर बरं आहे. नाही तर काय फिरण्यात अर्थ नाही. पण ते फिरण्यात अर्थ असला तर ते लांब फिरायला गेलेलं पाहिजे. इथल्या इथे काय एकांतात बसायचं, इथं यायचं काय. मी काय नाही केलं आज दिवसभर. गावात जाऊन आलो, गावात आपले रिझल्ट आणायला गेलो टी वायचा रिझल्ट घेऊन आलो, ग्रॅज्युएशनचा फर्स्ट इयर पासिंगचा. दाखला पण टाकला आहे काढायला. म्हटलं बघू आता काढून टाकला का मग पुढच्या वर्षी म्हटलं देता येईल कुठेतरी. ते काय तसंच राहायचं, डबल जाया कोण आणायला जायचं नाही, झोपायला लागायला लागली. वैतागवाडी आहे. मित्रांनो, काहीतरी करा, नाही ते लय अवघड आहे. माझ्या एक भावाचा ग्राउंड होता धनुचा, कालच होता. त्याचे मार्क किती पडले किती नाही विचारलं नाही त्याला मी, पण चांगले पडले असेल त्याच्या अंदाजा, माझ्या अंदाज. प्रत्येकाने चांगले मार्क पडा. पोलीस भरती चालू आहे. पोलीस भरतीला काय पोरामध्ये असं होतं तसं होतं. आज एक पोरगं कुठंतरी मेलं साताऱ्याचं, मलाही माहीत नाही, मी नाही बघितलं. माझे भाऊ ते म्हणत होते एक पोरगे मेले, खाली औरंगाबादला फॉर्म भरला त्याने. त्याची अशी अवस्था आहे. काही लय जीव घेण्यापर्यंत इतकं पण पळू नका. काही सगळं तुमचं शेवटचं नाही, कुठंतरी तुमचं आहे तुमच्यासाठी घेतलेलं. नशिबात आहे असं नाही, काय नशीब स्वतःला पण लिहावं लागतं. आज तो पोरगा मेला जो भरती करणार साताऱ्याचा होता. त्याच्या आईवडिलांना काय वाटतं असं किंवा नसं, त्याचे बहीण भावांना काय माहीत नाही. त्याला तो टॉपिक नव्हता. इथं मी माझ्याबद्दल बोलतो आहे, ते मलाच कळणं मी काय करू काय नाही. समजा तर बिझनेस आयडिया लई आहे. असं का स्वतःकडे थोडेफार पैसे पण आहे, लय नाही, 10-20 हजार रुपये आहे. कोणता पण बिझनेस स्टार्ट करायला म्हटलं करा. घरी तर घरी काय शेती आहे, तर शेतीची मोजणी नाही काय नाही. आम्ही कोणत्या क्षेत्रात पाऊल उचललेलं नाही काय नाही. आम्ही सगळं आमच्या घरच्यांवर सोडलेलं आहे. घरच्यांच करते तसंच आम्ही वागतो, तसंच करतो. तर पण टाईम नाही राहिलेला, स्वतःला काहीतरी करावं लागणार, नाही तर काय खरं नाही. आयुष्यात काहीतरी करा, सक्सेसफुल व्हा. माझे एवढा छोटा अपलोड टाकतो. माझं नाव आहे, तुम्हाला पहिलं नाव पण सांगतो, लक्षात नाही राहत काय माझं नाव आहे बाळू खंडोकर. का मी प्रॉपर ढवळपुरीचा आहे. ढवळपुरी केंद्र आहे माझं. केंद्राच्या जो वाडी असतो एक लमणदांडा म्हणून, त्या लमणदांडात राहतो. अहमदनगरचा आहे मी प्रॉपर. माझं 20-25 वर्ष, 25 नाही आता 22-23 चालले. 2026 चाललेली आहे. 2004 ते 5 आपली जन्मतारीख खरी खोटी आपल्याला 2002 लावलेली आहे. तर
मी ॲथलेटिकची प्रॅक्टिस करतो आहे. चालू आहे म्हणजे थोडीफार 2 दिवस केली, 2 दिवस नाही केली. ह्याला नव्हतं ॲथलेटिक लय मोठी लेवल आमची गोष्ट आहे. माझ्याची नेमका नाही माहिती. पण एक दिवस तरी आपलं नाव आपल्याला माहिती आहे कोणत्या क्षेत्रात करायचे. कारण की जे डिसिप्लिन आहे ते ॲथलेटिकच्या जे रनिंग करतो ना त्याने माइंडसेट लय तयार होतं रनिंग केल्याने. त्याच्यामुळं माइंडसेट डबल तयार करावं लागेल. डबल मग गिवअप करायला सुरुवात करावं लागेल. एक वर्ष हातातून जायला लागले, वर्ष वाढायला लागले, वय वाढायला लागलं. काय माणसाने लवकर पाऊल उचललं तर खरं, नाही तर काय खरं नाही. पण माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी का पहिल्यापासून या वस्त्यामध्ये राहिलेलो आहे, इथंच राहिलेलो आहे. मला काय बाहेरचा लय अनुभव नाही, काय नाही. बाहेर तसं मी 11वी-12वीपासून जायला लागलो. त्याच्या अगोदर मी बाहेर नव्हतोच. त्याच्या अगोदर बाहेर कुठं गेलेलो पण नाही. शाळा शिकायची, इच्छा होती कमांडो व्हायचं, आर्मी व्हायचं, नाही झालं. आहे आता बकराकडे. चला बकराकडे काय असं ना कुठं तरी आहे, 2 पैसे कमवतोय. कोण देत नाही मला, कोण पैसे देत नाही. माझे भाऊ आहेत दोघंजण, ते पोलीस भरती करतात. काय होतं काय माहिती ह्यावेळेस. सिलेक्शन झालं तर बरंच आहे. अजून एक आहे धनु एक म्हणून, धनु भगवान भूषण हे एक आहे. अजून मला तांड्यातले मुलं आहेत बरे. सुमित ते काळे आहे, गौरव आहे, अजून भैया आहे, छोटी आहे, आदेश. हे 7-8 पोरं आहेत. काय माहिती 7-8 पोरातून कोणाच नंबर लागतो वस्तीमध्ये वाडीमध्ये. चला लागेल ते लागेल, त्याची लेख बाय लेख त्याचा चान्स भेटला लागलं तर लागलं. हे मंदिर असं मंदिरात येऊन बसलं तर शांतसा वाटते, शांत मन होतं. पण किती दिवस शांत राहणार, भक्त तर नाही ना होऊ शकत. भक्त झाल्यावर मग म्हणणार काय असं तसं. संध्याकाळचं तरी शांत वातावरण, दुपारचं जर बघितलं ना आयु दुपारचं लय कडक वातावरण होते. चला एवढाच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कधी बरं आपल्या काय ना 1 मिलियन फॉलोअर्स कधी तर काय नाही, पहिलं तर आहे. चला.